नमस्कार, कमल्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला बाजरीची पण तीळ लावलेली भाकरी दाखवणार आहे। तर त्यासाठी साहित्य काय लागतंय, एक बाउल बाजरीचे पीठ, वरतून सजावटीसाठी तीळ आणि पाणी। तर तुम्हाला करून दाखवते कशी बनवायची ती। गॅस पेटवते, तवा तापायला ठेवते आणि मग पीठ मळायला घेते। खूप छान लागते। थंडीची तर सर्वांनीच खावी, लहान मुलांना पण द्यावी आणि आपण सर्वांनीच खावी। थंडीत पचायला खूप हलकी आणि बनवायला भी खूप सोपी। तसं तर काहींना खूप अवघड जाते, पण तशी बनवायची म्हणलं तर खूपच सोपी आहे। तर मी तुम्हाला बनवून दाखवते। तर हे पीठ आहे ना, असं खूप मळून घ्यायचं। जितकं मळतं ना तितकी भाकरी अजून चविष्ट लागते। कोणाला आवडत असेल तर थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यात, अजून स्वादिष्ट लागते। आणि असं एकसारखं मळून घ्यायचं। जेवढं मळतं तेवढी भाकरी अशी छान बनते। आणि दोन्ही बाजून तीळ लावायचं, अजूनच चविष्ट लागते। त्याच्यासोबत घेवड्याची आपण संक्रांतीला करतो तसली भाजी जर असेल तर खूपच छान लागते। किंवा दूध भाकरी काही पण खाऊ शकता, ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार। मला तर दुधासोबत पण खूप आवडते। आता मळून झाले, असा गोळा तयार करायचा। नंतर खाली थापायसाठी पीठ टाकायचे थोडेसे। नंतर त्याला थोडं तीळ लावायचं, या बाजूने असे थोडंसं दाबायचं, हलकंसं टाकायचं। परत वरतून पण थोडंसं तीळ टाकायचे आणि गोल आकार देत थापायचे। थापायला तर एकदम सोपे आहे, काही जणांना ते पण खूप अवघड जाते। अशी गोल आकार देत छान बनवायची, एकदम पातळ करायची आणि खरपूस बघायची। बघा किती छान आली, गोल बरबरीत। आणि दोन्ही हाताने तर खूप छान ओळखते, पातळ पण होती आणि खमंग पण लागते। कारण त्याला तीळ आपण लावलेले आहेत ना, त्याच्यामुळे अजून चविष्ट लागते। बघा कशी झाली पूर्ण। आता ही अशी उचलायची आणि ह्या हाताने असं खालून हात घ्यायचा आणि अशी अलगद सोडायची। झालं, एक 5 मिनिटांनी आपण पाणी लावायचं वरतून, सगळीकडे पाणी लावायचं, एकसारखं लावायचं, कुठेही जागा रिकामी नाही राहिली पाहिजे। खूप छान झालं। आता ही उलटण्याने पलटी करायची, ते सगळीकडून अशी सोडून द्यायची आणि एका मिनिटातच पटकन उलटी करायची। बघा कशी भाजली छान। थोडंसं असं फुगायला लागला, गॅस थोडंसं कमी करायचं, म्हणजे तो गॅस पकडलेला असतो तो जागेवर खाली बसतो आणि खालून छान बसते। कशाबरोबर खाऊ शकता, पण जास्त करून ती घेवड्याची भाजी असते ना त्याच्याबरोबर तर खूप सुंदर लागते। मग सुकी करा, पातळ करा, कशी करा, किंवा कोणाकोणाला दुधाबरोबर पण खूप आवडते। मला तर खूप आवडते, दुधासोबत मी खाऊ शकते। आता याला खालच्या बाजूने आपण भाजू, थोडीशी भाजून घ्या।
आपण खालून परत देऊया. आता 5च मिनिटात आपली भाकरी रेडी होत आहे. चपातीपेक्षा पण कधी पण लवकरच होते आणि खायला पचायला सगळ्या बाबतीत छान आहे. हे बघा पाठीमागून कशी भाजली. आता आपण हिला गॅसवर बघा इकडे मांडू आणि गॅसवर खालून उलटणं लावायचं असं आणि फिरवून 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 सगळीकडून खरपूस भाजायची. त्याची वाफ खूप बसते बरं का. कपड्याच्या साह्याने अशी पलटी करायची. बघा कसली टम्म फुगली. बघा किती छान फुगली. खूप खरपूस भाजायची. आणि परत थोडी ह्या बाजूने पण भाजून द्यायची. दोन्ही बाजूने एकदम खरपूस भाजते आणि खायला तर खूप सुंदर लागते. तुम्ही कोणी तूप लावून पण खाता. खूप छान लागते अशी तुपाची पण भाकरी. खाऊन बघा, करून बघा.